सत्कार घेण्यात आले। त्या प्रशासकीय मंडळाचा सत्कार करायचा मी याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता की विशेषतः प्रसाद कुकळे यांनी अतिशय मेहनत करून स्वतःचा हजारो कोटीचा उद्योग बाजूला ठेवून त्यांच्याकडे 3 ते 4 हजार कर्मचारी आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांचा आणि उद्योगाचा ताण हा बाजूला ठेवून वेळ काढून एकही रुपया शासनाचा खर्च न करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी खूप कष्ट घेतले। त्याच्यामधून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ॲडजॉइंट फॅकल्टी म्हणून कित्येक फॅकल्टींना त्यांनी आणलं आणि ह्या कॉलेजची उंची खूप वाढवली। हे आपल्या मराठवाड्याचं अत्यंत ऐतिहासिक असं कॉलेज आहे। माझ्यासारखे शेकडो इंजिनियर इथून झाले की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे झाले आणि दुर्दैवाने गेल्या बऱ्याच वर्षापासून MPSCची परीक्षा असेल किंवा फॅकल्टी अपॉइंट करण्यामध्ये शासनाकडनं काही अडचणी आहेत। तेव्हा मराठवाड्याचं नाक असलेलं, मराठवाड्याचा अभिमान असलेलं हे महाविद्यालय टिकलं पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा उद्देश होता आणि त्यासाठी ॲल्युमिना असोसिएशन इथली बळकट करणं, अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम करणं, देश विदेशातील मोठ्या मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करणं, विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी आणि मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्ट नोकऱ्या कशा मिळतील ह्यासाठी ॲल्युमिना असोसिएशननी प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर 2 ते 3 हजार ॲल्युमिना सदस्य असलेल्या शहरात फक्त 2 ते 3 हजार सदस्य असलेल्या ॲल्युमिना कॉलेजमध्ये ॲल्युमिना असोसिएशनच्या सदस्यांनी ॲक्टिव्ह होऊन कॉलेजसाठी अधिकाधिक डोनेशन करावं यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आज किती लोकांचा सत्कार झाला आहे? आज आम्ही 5 मंडळातल्या 5 जणांचा सत्कार केला। त्यामध्ये माननीय प्रसाद कुकळे, मुकुंद कुलकर्णी, श्री डुमनेजी आणि प्राचार्य डंबारीजी ह्या चौघांचा सत्कार झाला आणि 5वे संजीव देशमुख हे अचानक दिल्लीला फार महत्त्वाची मीटिंग असल्यामुळं आणि ती न्यू टाउनशिपची मीटिंग आहे आणि त्या टाउनशिपचा सगळ्यात पहिला मोठा अजेंडा आपल्या संभाजीनगरला मिळण्याची शक्यता आहे। कारण पुणे मुंबई ह्या क्राऊडेड सिटीज झाल्या, तर नवीन टाउनशिपमध्ये संभाजीनगर हे अग्रक्रमाने आहे। त्यामुळे त्यांनी विनंती केली की मी तिथं थांबलं तर आपल्या शहरासाठी उपयुक्त आहे, म्हणून आम्ही त्यांना सांगितले की ठीक आहे सर, तुमचा सत्कार आम्ही तुमच्या घरी पोहोचू। ते आपले हिंगोलीचेच आहेत, IITians आहेत, खूप सर मोठे व्यक्तिमत्व। असोसिएशनला प्रमुख पाहुणे कोण कोण उपस्थित होते? राम भोगले प्रमुख पाहुणे होते। आमच्या ॲल्युमिना असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ह्या कॉलेजचे सिनियर आहेत। हा जरा कौटुंबिक टाईप आम्हाला हा सत्कार करायचा होता, ह्याला पॉलिटिकल स्वरूप द्यायचं नव्हतं, म्हणून आम्ही खास राम भोगले आणि कवडे सर जे या कॉलेजचे ॲल्युमिना पण आहेत आणि लेक्चरर पण आहेत आणि MITचे सर्व आहेत, त्यांना आम्ही ठरवून बोलवलं। सर, असोसिएशनची स्थापना कधी झाली आणि उद्देश काय आहे नेमका? ही ॲल्युमिना असोसिएशन म्हणजे माजी विद्यार्थी संघटना आहे। ज्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना प्रबळ असते, ॲक्टिव्ह असते, त्याच महाविद्यालयाचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो। विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी कुठल्या स्तरावर गेलेत, किती मोठे झालेत हे बघून नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते। म्हणून ह्या महाविद्यालयाचे राम भोगले असतील, श्री आबासाहेब देशपांडे होते, आम्ही सगळे हे जे उद्योगापती झालो ते आबासाहेब देशपांडेंना बघून झालो, तसेच ह्या उद्योगपतींना बघून अजून नवीन उद्योजक तयार होतील। असे वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मंडळी ही महाविद्यालयातून तयार व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो आणि सगळ्या गोष्टी शासन करू शकत नाही, समाजाने काही केलं पाहिजे, त्या समाजाचा भाग म्हणून माजी विद्यार्थी संघटना कार्यरत असते। या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही माजी विद्यार्थी? नाही, मी आवाहन हे केलं की माजी विद्यार्थ्यांचा, विशेषतः संभाजीनगर शहरातल्या माजी विद्यार्थ्यांचं महिन्याला एकतरी मोठं गेट टुगेदर झालं पाहिजे आणि संपूर्ण भारतातल्या व विदेशातल्या माजी विद्यार्थ्यांचं वर्षातून एक गेट टुगेदर झालं पाहिजे। त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील, जसं मागं हर्षवर्धन चितळे, माधवराव चितळेंचे चिरंजीव जे फिलिप्स वर्ल्डचे CEO होते, त्यांना मी इथं आणलं आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। सुदैवाने ते आज भारतात आलेत, हिरो कंपनीचे ते CEO आहेत। अशा मोठ्या मोठ्या लोकांना आम्ही बऱ्याच जणांना इथं आणू इच्छितो। आपलं नाव सांगा सर? मी श्रीकांत जोशी, माजी आमदार पदवीधर मतदारसंघाचा आणि महाराष्ट्रातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी। 1984चा मी व्हाईस प्रेसिडेंट होतो, सुपर स्टुडंट काउन्सिलचा नेता होतो आणि खूप आंदोलनं या कॉलेजमध्ये केले। त्याचप्रमाणे ह्या कॉलेजच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील होतो आणि सदैव राहील। धन्यवाद।